गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार मंडळी. दीर्घायू आयुष्यात आपण सगळेजणच ही अपेक्षा करत असतो आणि त्याच हेतूनी निरामय आयुष्य असावं असा डोक्यात विचार ठेवून ज्याला आयुर्वेदातले लोकगुरू विश्वगुरू म्हटले गेलेले डॉक्टर P.H. कुलकर्णी यांनी दीर्घायू या अंकाची पहिल्यांदा निर्मिती केली आणि त्याकरता ते स्वतः लिहायचे, इतरांना लिहवते करायचे आणि त्यामुळे समाजापर्यंत त्यांचे चांगले विचार पोचवण्याचा प्रयत्न त्यांनी करत आले. आज त्यांचे चिरंजीव सागर कुलकर्णी, त्यांचे नातू रोहित कुलकर्णी यांनी हा एक नवीन मार्ग चोखाळायचं ठरवलं आहे आणि त्याच्यामध्ये मला संधी दिली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि मग मी पुढचं मला मिळालेल्या या संधीचं काही फायदा करून घेता येतो आहे का ते बघतो. दोन महत्त्वाच्या गोष्टींकरता मला त्यांना आभार मानायचे आहेत. एक महत्त्वाची गोष्ट अशी की मला आवडणाऱ्या आयुर्वेदाबद्दल काहीतरी बोलायचं आहे आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आज मी इथं माझ्या दोन गुरूंचं स्मरण करणार आहे. नॉर्मल अशी एक कन्सेप्ट आपल्या डोळ्यासमोर असते, अ गुड टीचर टीचेस टेल्स, तो काहीतरी सांगतो बोलतो. बेटर टीचर एक्सप्लेन्स, पण द बेस्ट टीचर इन्स्पायर्स. आणि मला असं वाटतं डॉक्टर P.H. कुलकर्णी हे अनेक क्षेत्रात अनेक गोष्टी काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना इन्स्पायर करायचे आणि म्हणून ते सर्वश्रेष्ठ गुरु होते असं मला वाटतं. मी भाग्यवान, मी माझी पत्नी त्यांच्या हाताखाली शिकलो. माझ्या पत्नीचं तर भाग्य असं की ते तिचे PhDचे MDचे पण गाईड होते. अनेक ठिकाणी देशाविदेशात आयुर्वेदात काय करता येईल याचं शिक्षण डॉक्टर P.H. कुलकर्णींकडनं घेतलं गेलं. ते स्वतः करायचे, आधी केले मग सांगितले. त्यामुळे मी अशा अर्थाने भाग्यवान आहे की ज्या दोन गुरूंचं मला स्मरण करायचं आहे ते माझे दुसरे गुरु बृहत्त्रयीरत्न वैद्यराज आत्माराम वामन दातारशास्त्री, ज्यांच्याकडे मी आयुर्वेद शिकलो. प्रत्यक्ष व्यवहारात आयुर्वेद वापरताना काय करायचं हे वैद्य दातारांनी मला शिकवलं आणि समाजातल्या लोकांकरता करताना ते कसं करायचं हे डॉक्टर P.H. कुलकर्णींनी मला शिकवलं. त्यांच्याकडून पाहून अनुकरण करत आम्ही काही गोष्टी घडत आलो आणि म्हणून आजवर आमची ही वाटचाल इथपर्यंत होत आली. डॉक्टर P.H. कुलकर्णी जे स्वतः विविध देशांमधून जाऊन आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करत आले, त्याच्यात सर्वात महत्त्वाच्या गोष्टी होत्या आयुर्वेद हे एक शाश्वत शास्त्र आहे, नित्य अखंडित असणारे त्याच्यातले मुद्दे आणि त्यातले संहिता सिद्धांत हे महत्त्वाचे भाग होते. आज अशाच एका सिद्धांताबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. वैद्यराज दातारशास्त्री यांचं योग्य योगदान, त्यांना बृहत्त्रयीरत्न हा जो पुरस्कार दिला गेला तो त्यांनी आयुर्वेदात केलेल्या अनमॅचेबल किंवा आपण ज्याला जायगॅन्टिक वर्क असं म्हणता येईल, अतुलनीय कार्याबद्दल त्यांना तो दिला गेला. आर्यवैद्य फार्मसी कोइंबतूरकडनं त्याच्यातलं महत्त्वाचं कार्य होतं पंचमहाभूतांच्या सिद्धांतावर आधारित पांचभौतिक चिकित्सा. हा त्यांनी केलेला मोठा काय म्हणता येईल सिंहाचा वाटा हा आयुर्वेदाला भर घालणारा उपबृहण करणारा होता. त्या पंचमहाभूत सिद्धांताची अगदीच थोडक्यात तोंड ओळख आपण आत्ता आज करून घेऊया. विषय खूप मोठा आणि गहन आहे. वयवर्ष 88व्या वर्षी वैद्य दातारशास्त्रीनं जेव्हा विचारलं की पांचभौतिक चिकित्सेचं तुम्ही सांगता एवढं आगाड केलं आहे आयुर्वेद, तर ते असं म्हणायचं की आयुर्वेद इतका अथांग आहे की त्या समुद्राच्या किनाऱ्यावरच्या वाळूवर मी गेले 88 वर्ष काम केल्यावर आत्ताशी कुठे पाय ओला होतोय, आम्ही तर अजून काठापर्यंतही पोचलो नाही. मग एवढा अथांग आयुर्वेद ओंजळीभर समुद्राचा स्वरूप आपल्या पाण्यात हातात कसा दाखवणार, तर तो प्रयत्न टप्प्याटप्प्याने करायला लागेल. थोड्या थोड्या वेळाने आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दलचे काही वेगवेगळे एपिसोड्स निर्माण करून सांगावं लागेल. पण आज मी आपल्याशी बोलणार आहे ते पंचमहाभूत सिद्धांत आणि त्याच्यावर आधारित असणारी पांचभौतिक चिकित्सा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, देह तव पाचाचे झाले असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आपला देह हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. खरं तर आयुर्वेदाने स्वीकारलेला जो काही विचार आहे, आपण आयुर्वेद हे एक दर्शनशास्त्र मानलं तर त्यांनी वेगवेगळ्या
दर्शनशास्त्रांचा स्वीकार केला. त्याच्यात त्यांनी मान्य केलेले काही सिद्धांत आहेत. त्याच्यात पंचमहाभूत सिद्धांत हा खूप महत्त्वाचा आहे. ही सृष्टीच मुळी 5 महाभूतांपासून निर्माण झाली. आपल्याला नुसतं सगळ्यात माहिती आहे की लहानात लहान कण म्हणजे अणू. कणादांनी हा जो विचार मांडला तो आयुर्वेदाने जसाच्या तसा स्वीकारला. सृष्टी उत्पत्ती होत असताना प्रकृती, पुरुष, त्यानंतर येणारं महत्त्व, बुद्धी आणि अहंकारातनं उत्पन्न झालेली दश इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्यांना जोडणारं आणि त्यांच्यामध्ये समन्वय राखणारं मन, हे इंद्रिय सात्विक अहंकारातनं निर्माण झाली आणि 5 तन्मात्रांची उत्पत्ती झाली. पहिल्यांदा आकाशाचा शब्द हा निर्माण झाला. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही ती 5 महाभूत आहेत. पण महाभूतांची निर्मिती 5 तन्मात्रांपासून झाली. तन्मात्रा म्हणजे तत्मात्र, त्याच्यात दुसरं काही नाही. अणू ही कन्सेप्ट तिथपासून आली. परमाणू हा शब्द नंतर निर्माण झाला आणि अशा वेगवेगळ्या तन्मात्रांच्या संबंधाने 5 तन्मात्रांपासून प्रत्येकाच्या अंशातून वेगवेगळ्या महाभूतांची निर्मिती झाली. जेव्हा महाभूत विचार केला जातो तेव्हा त्याला पार्थिव, आप्य, तैजस, जलीय किंवा अशा स्वरूपाचं म्हटलं जातं. मग वायवीय आणि आकाशीय अशी महाभूताची घडण निर्माण होते आणि या 5 महाभूतांच्या एकमेकांमध्ये मिसळण्याच्या परमिटेशन कॉम्बिनेशन्समुळे वेगवेगळ्या अवस्थातून वेगवेगळे द्रव्य पदार्थ यांची निर्मिती होते. सजीव आणि निर्जीव हे सर्वम द्रव्यम पांचभौतिकम अस्मिन् अर्थे असं आयुर्वेद सांगतो. आयुर्वेदाने सांगितलं हे जगात जे जे आहे ते पांचभौतिक आहे. जे सजीव आहे त्याच्यात चेतना येते तेव्हा तो सजीव होतो आणि बाकीचे घटक निर्जीव आहेत. आपला देह, मानवी देह हा 5 महाभूतांनी बनलेला. त्याच्यातली चेतना जी प्रत्यक्ष परमात्म्याकडनं आलेली आहे की ज्याला आपण जीवात्मा म्हणून ओळखतो आणि मग आपल्याला हा देह प्राप्त होतो. त्याची आपण चिकित्सा करतो, त्याचं रक्षण करतो, त्याला निरामय राखण्याकरता, दीर्घायू होण्याकरता आयुष्यभर प्रयत्न करतो. कोण मी, कसा मी, कोठे आणि कागा जन्म आलो अशा विचारांमध्ये आपण आपलं आयुष्य विचारात घालवत असतो. कशासाठी जन्माला आलो हेच आपल्याला कळत नाही आणि त्याकरता अध्यात्माची जोड असणं गरजेचं असतं. शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही भागांचा एकत्रित विकास केला आणि एकत्रित त्याला योग्य आरोग्य दिलं तरच दीर्घायू प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून वैद्यराज दातारशास्त्रींनी या पंचमहाभूत सिद्धांताला आधार म्हणून मानून ही सृष्टी पांचभौतिक आहे, हा देह पांचभौतिक आहे. ज्या देहाचं भरण पोषण ज्या अन्नावर होणार ते सगळं अन्न पांचभौतिक आहे. मग त्याची करायची ती चिकित्सासुद्धा पांचभौतिक करायला पाहिजे. देहामध्ये जे 5 महाभूतांचे प्रमोशन्स आहेत, परमिटेशन्स कॉम्बिनेशन्सनी बदलणारे बदल आहेत, त्याच्यातलं अधिकुणं योग्य रीतीने ओळखून त्याची चिकित्सा करायची ही पांचभौतिक चिकित्सा आहे. जे आहारात आहे, जे विहारात आहे, जे आजारांच्या हेतूंमध्ये आहे त्याची नीट आपण उपचार पद्धत सांभाळली तर ही पांचभौतिक चिकित्सा आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडते. त्याचे वेगवेगळे संदर्भ देता येतात. पंचमहाभूत सिद्धांताचा आधार घेत आपल्या शरीराची जडणघडण कशी होते, आईच्या पोटात असल्यापासून, गर्भावस्थेपासून ते देहाची विलीनता होईपर्यंत आपण आत्ताही शेवटी म्हणतो त्याचा देह पंचत्वात विलीन झाला. जिथून उत्पत्ती आहे तिथंच शेवट आहे. आकाशापासून उत्पत्ती आहे आणि आकाशात विलय आहे हे आपल्याला माहिती आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ओळखायचं आणि त्यातली स्थिती सांभाळायची. स्वस्थ म्हणजे स्वतःच्या जागी स्थिर राहता आलं पाहिजे. शरीर, मन आणि आत्मा यांना आनंदात ठेवायचं. सुख म्हणजे नक्की काय? ख म्हणजे आकाश. तर ख चांगलं राहिलं तर सुख असतं. त्याला पीडन झालं, प्रतिकूल वेदना झाली तर त्याला दुःख म्हणतात. निसर्गाने आपल्या शरीरामध्ये बुद्धी दिली आहे. त्या बुद्धीला सुखकर काय, दुःखकर काय हे कळतं. सुखाची इच्छा होते, दुःखाचा द्वेष केला जातो आणि ते टाळण्याकरता केले जाणारे प्रयत्न असतात. याला आत्मगुण असं म्हटलेलं आहे. या 6 आत्मगुणांच्या आधाराने पंचमहाभूतांमधलं साम्य नीट जपत आलं तर आपलं शरीर निरोगी राहील, मन उत्तम राहील आणि दीर्घायुष्य हे आपल्याला प्राप्त होईल. वेगवेगळ्या टप्प्यांवर या पांचभौतिक चिकित्सेचा
आपण विचार करू शकू. म्हणजे जसं गर्भधारणा होते ती पण एका आकाशात उत्पन्न होऊन तिथपासून पुढे त्याच्यात होत जाणारे बदल, वायूतनं विभजन, तेजाने त्याच्यावर होणारे परिणाम, मेटाबॉलिझम बदलणं, त्यानंतर जलाने त्याच्यामध्ये येणारा स्नेह सांधून ठेवणं आणि पृथ्वीने येणारी स्थिरता, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर हे पंचमहाभूतं आपल्याला घडवत असतात आणि बिघडवतही असतात. त्यांच्यातलं साम्य राखलं म्हणजे जर असलं तर सूत नाहीतर भूत, ही जी म्हण आली आहे ती या पंचमहाभूतांमुळेच आलेली असावी. या 5 महाभूतांना सांभाळण्याचं काम आपण करायचं, वैद्यांनी करायचं आणि त्याच्याकरताचे काही वेगवेगळे विचार यापुढे आम्ही आमच्या पॉडकास्टमधनं आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करू. पंचमहाभूत सिद्धांत हा एका ओळीत सांगून संपणारा नाही, पण ही जी काही सृष्टी आहे ती 5 महाभूतांनी बनली आहे. आपला देह तसाच बनला आहे. जे जगात, जे सृष्टीत, जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडात आहे. पिंडी ते ब्रह्मांडी न्यायाने निसर्गामध्ये जे जे जसं आहे ते ते शरीरात तसं काम करतं. हा सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून वैद्य दातारशास्त्रींनी या पांचभौतिक चिकित्सा प्रणालीची रूढी आणि त्याची गुढी उभारली. हीच गुढी घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न आज वारकरी म्हणून आम्ही करतो. पांचभौतिक चिकित्सेबद्दल याहूनही विस्तृत असं मी आपल्याशी बोलेनच, पण तूर्तास इतकंच पुरे. धन्यवाद.